अभिनंदन सर। अरे 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 नहीं अरे बाद में तुम्हारे 18 वर्षानंतर निरीक्षण झाले, त्यानंतर तुम्हाला 13 वर्षांनी आरायची पुण्यामध्ये आले। आता ती मुलं 4 वर्षामध्ये आरायची येत होतं, पण त्यांनी 30 वर्षाच्या कालावधीत आणि दोन कोर्स केला आणि शेवटचे 2 वर्ष पुण्याला म्हणून त्यांना परवानगी मिळाली। त्यानंतर त्यांनी मुंबई ऑफिसला अतिरिक्त कार्यभार चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नोटीस ड्राफ्टिंग हा आजकालच्या मुलांना काहीही माहीत नसतं। आता निवृत्त होत असताना त्यांच्या त्यांनी बरोबर व्यक्त करावं अशी अध्यक्ष श्री अहमद चव्हाण साहेब हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, तर त्यांनी कृपया मंचावर उपस्थित राहिले। श्री अहमद चव्हाण साहेब यांच्या पायाला एवढे मोठे दुखापत झालेली असताना सुद्धा ते चव्हाण साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। यावरून उत्तम श्री चव्हाण साहेब यांचं महत्व आपल्याला दिसून येतं। श्री चव्हाण साहेब उत्तम प्रस्तावाचं पालन करतात। आता उत्तरवर्तींना विनंती करतो की कृपया त्यांनी तसेच उपस्थित आज सोडत आहे आपल्या खाण्यापासून आहे वर्ष आपल्याला होते आणि आज त्या सोडून जात आहे। परंतु मी असं मानतो की नक्कीच आपल्याला सोडून जाण्याचे प्रयत्न आपल्याला होत राहतील। आज आमच्या 25-30 वर्षाचा अनुभव आहे की ते कर्मचाऱ्यांमध्ये असतात, दुकानदारांमध्ये असतात, जनतेमध्ये असतात, सर्व ठिकाणी ते व्यापून राहिलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्यांना निवृत्त करू असं म्हणणार नाही, ते आमच्या बरोबर काम करत राहतील अशी मला अपेक्षा आहे। आज रोस्टिंग दुकानदार आणि कर्मचारी सहकारी आणि त्यांच्या कारकिर्दीत आम्ही काही धडे घेतले असे गुरुस्थानी असलेले वैद्य साहेब, माझे सहकारी मित्र प्रेमापोटी आले त्या सर्व सहकारी बंधू भगिनींना मी विनम्र अभिवादन करून तुम्ही आज या केलेल्या सत्कारांना मी उत्तर देत आहे। बंधूंनो, 1978 साली मी
कॉलेजात प्रथम आलो होतो. माझ्या शिक्षकांची अशी प्रोफेसरांची अशी धारणा होती की त्यांनी प्रोफेसर व्हावं, पण मला त्याचा एक विशेष आवड नव्हती. एलएलबी करावं या उद्देशाने मी मुंबईला आलो. घरची खूप कठीण परिस्थिती होती. माझं गाव अतिशय डोंगराळ, 7वीपर्यंत पण शाळा नव्हती. बरेचसे मित्र माझे मित्रमंडळ गावी जाऊन आले, त्यांना कल्पना आहे आता आताची परिस्थिती वेगळी आहे. केवळ माझ्या रस्ता 7वी शिकायला जवळजवळ 6 किलोमीटर चालत जायचो. सकाळी आई माझी 5 वाजता डबा तयार करायची आणि आत्यंतिक गरिबी. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा एकमेव मंत्र माझ्या कानात होता. माझ्या शिक्षकांनी मला वेळोवेळी प्रोत्साहित केले, मदतही केली. त्यामुळं मी ग्रॅज्युएट होऊन ज्यावेळी मुंबईत आलो छोट्या मोठ्या डोंगरात शोधत होतो, क्लास घेत होतो, कधीतरी उदरनिर्वाह करून पुढे वाटचाल करत होतो. लॉला ऍडमिशन घेतली, 84ला एलएलबी झालो. एलएलबीच्या टर्म वाढल्या, परंतु त्यानंतर माझी आई अत्यंत आजारी झाल्यामुळं मला ते वकिली करणं काय जमलं नाही, कारण राजीनामा दिलेला मग पाठीमागे घ्यावा लागला. कारण तिच्या शेतीमध्ये बरेचसे पैसे बरेचसे 10-12 वर्ष गेली. मित्र तोपर्यंत त्यावर काय याच्यात माझं काय विशेष मन रमत नव्हतं, आपल्याला इथून जायचं आहे. परंतु मुळातच माझी आई ही फार अतिशय संवेदनशील होती. तिने आमच्या जे संस्कार केले की आजोबांच्या 4-5 गावात कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय सोयी सुविधा नव्हत्या. मी ज्यावेळी नोकरीला लागलो त्यावेळी मी गावी गेलो, तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायची 10-12 तरच्या बाम बाटल्या, अनेक प्रकारची तेल किंवा घेऊन ये, मला बाकी काय साडी नको, टोळी नको, काही नको. तिच्याकडे येणारे प्रत्येक जण काय अजिबात नाही, जवळपास सोयी नाही. पावसाळ्यात तर सगळे मार्ग बंद व्हायचे. तर तिच्याकडे जे लोक यायचे की आमच्या बाईजवळ, आमच्या ताईजवळ मिळणार आहे म्हणतात. आज मला सत्कार झाला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते आणि माझ्या पाठीमागे एक दोन स्त्रिया द्या. एक माझी आई, तिने मला चांगल्या प्रकारे मानवतावादीचं शिक्षण दिलं. मी जिथे जिथे गेलो तिथे मी ते बीज पेरलं. मी आजही कित्येक 30-40 संघटनाशी संबंधित आहे. गावी संघटना मी स्वतः निर्माण केले आहेत. प्रत्येकाचा मुलांना निवेदन आहे, माझ्या कार्यकर्त्यावर आहे. फक्त उद्देश एकच, ज्या समाजाने आपल्याला मोठं केलंय, ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे जेवढं जे काय माझ्याकडून होईल तेवढी मी मदत करतो. याच भावनेतून ज्यावेळी यंत्रणेत पूर्वी काही गडबड नव्हती, पूर्वी आलबेला जायची, परंतु साधारणतः 97-98-2000च्या नंतर फार संघर्ष तयार झाला. खूप अन्याय व्हावा लागले, पोलीस केस होऊ लागल्या कर्मचाऱ्यांवर, खातेने चौकशी आले, वेगळे प्रत्येकात मला ते काय करायचं हे तो मी कधी कंटाळा नाही केला. मग मी कंटाळा असो, भांडुपला असो, डोंबिवलीला असो किंवा मुंबईला असो, कर्मचाऱ्यांचं हित काय आहे. कारण एखादा माणूस, मी जर 4 दिवस 8 दिवस घरी राहिलो तर माझ्याकडे खर्चाला पैसे नसतात. ही वेदना या माझ्या मनात होती, कायमस्वरूपी मनात होती. या पुढे नाही कोणी कर्मचारी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय हो. आज मी स्वतंत्र आहे. महिनाभरातच माझी वकिलीची सनद येईल. मी तुमच्यासाठी संघर्ष करेन, कारण मी लहानपणापासूनच संघर्ष करत पुढे आलेलो आहे. ज्या गावात 7वीचं शिक्षण नव्हतं त्या गावात एक व्यक्ती एनएलबी होते आणि आजही माझ्या शिक्षणाचाही विक्रम मोडलेला नाहीये. तर मी तुम्हाला एवढे त्या समाजाबद्दल सांगतो, तुमच्यावर कोणताही प्रसंग असतो तर मी तुमच्या
यांचं नातं अतिशय जवळचं असतं. कारण दुकानदार हा काय समाजाचा शत्रू नाही किंवा सरकारचा शत्रू नाही. माझ्या मनात तीच भावना आहे. त्याच्या ज्या वेदना आहेत, त्याच्या ज्या व्यथा आहेत, त्या रेशनिंग इन्स्पेक्टर एवढ्या कोणाला पाहिजे नसतात. त्याच्यावर तक्रारी येतात. तक्रारी कुठल्या प्रसंगात येतात, तक्रारीचं मूळ काय त्याला समजावून कधी वेळ प्रसंगी थोडंफार हे करून त्याला समजावून टाकून तो संवाद साधण्याचा जो प्रयत्न असतो तो मी नेहमी प्रयत्न केला. त्यामुळे त्या ठिकाणी मी गेलो, त्या ठिकाणी परत कधी येणार साहेब तुम्ही आमच्याकडे या अशा प्रकारे मागणी होऊ लागली. मी माझ्या खात्यात विशेष पैसे नसतील पण माझ्या खात्यात माणसं आहे. माणसांचं खूप मोठं अकाउंट माझ्याकडे महाराष्ट्रभर माणसाकडे आहे. मी 20 वर्ष सकाळच्या बोर्डात न्यायाधीश म्हणून काम केलं. त्या 20 वर्षात मी असंख्य माणसं पोलीस स्टेशन असो, आरोग्य असो, सगळा मानव आहे पहिला. आणि त्या मानवाचा माझ्याकडे जो मागायला आला त्याला मी काहीतरी देणार असतो, त्यावेळी तो माझ्याकडे येतो. या भावनेतून मी माझं आयुष्य घालवलंय. यापुढेही मी वकिली व्यवसायात घेणार आहे. वकिली व्यवसायातही माझा हाच उद्देश आहे की जी लोक उपस्थित आहेत, ज्यांना जी लोक लढू शकत नाही, जी लोक संघर्ष करू शकत नाही, जी लोक न्यायासाठी वाढू शकत नाही, अशांच्या मॅटर विनामूल्य चालवायचा विचार आहे. आणि त्यासाठी मग पुढे येतो की त्यांना संघर्ष न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. आणि कुठलीही सत्ता असो तिच्या विरोधात राहिलं आणि माझा हा पिंडच राहिला. त्यामुळे मला हा नुकसान सगळं भोगावं लागलं. पण मला याचं दुःख वाटत नाही. आज ही मंडळी आज जे प्रेमापोटी आले आहेत ते त्या संघर्षाचं फळ आहे. आणि या तुमचं प्रेम हेच माझ्या संघर्षाचं फळ आहे असं मी मानतो. मी ज्यावेळी मुंबईत आलो, मुंबईत येणं ही एक प्रकारची शिक्षा मानली जायची. आमचे पावसा साहेब रिटायर झाले. पावसा साहेबांच्या सिंडावला मी म्हटलं होतं माझे 15 महिने राहिले, माझे 15 महिने जर मी इथे काढले तर मुंबईवासीने मला 15 वर्ष आठवण काढतील. आणि त्या दृष्टीने मी पहिल्या 15 महिन्यात मी काम करायचा प्रयत्न केला. लोकांना कार्डाची कार्ड ही मूलभूत गरज आहे. जरी कार्डाने कार्डा पुरावा नसेल असं मांडलं, गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढली, तरी त्यावेळी तुम्ही करता लोकांना कार्ड कशासाठी लागतं. म्हणून माझे खंडारा साहेब, मुळे साहेब, दाबे साहेब यांनी अतिशय कार्यक्षमतेने किती त्रास 20 लोक पाहिजे तिथे 5-6 लोक आहेत. या ह्याच्यातही त्यांनी कधीही अगदी 1:30 रात्री 9 वाजता माझ्यापर्यंत काम केलं. परवाच एका गव्हर्नमेंटमध्ये मीटिंग मध्ये साहेब बोलले की इन्स्पेक्टर महानला 9 वाजेपर्यंत काम करता. तुम्ही आम्हाला काही जरी सांगितलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात कुठे ऐकत नाही, कारण आमचे सहकार्य आमच्यावर लढता येते. तर ही भूमिका मी कधीही पक्षप्रमाणे वरिष्ठ असो माझे सहकार्य असो यांच्यासमोर मांडली. आणि त्याच्यातून त्याला मला खूप यश मिळालं असं मी मानतो. एका शेतकऱ्याचा मुलगा एक निवडणूक अधिकारी 20 वर्ष न्यायाधीश म्हणून मी काम करतो. याच्यापेक्षा आणखी माणसाच्या आयुष्यात काय पाहिजे. आणि याबरोबर माझ्या आईच्या संस्काराबरोबरच गेली 25 वर्ष माझी सुविध पत्नी सुरुवातीला काय नवीन असायचं. आपल्या नवऱ्याला सरकारी नोकरी 5:30 वाजता आपल्या नवऱ्याला जाऊन हटवला घरी येतो. कारण मी येताना माझ्या अनेक मुक्काम असायची. कोणाचा काय कार्यक्रम आहे, कोणाचा काय प्रॉब्लेम आहे. पण नंतर तिला सवय झाली. तिने माझ्या मुलाचं पालकत्व सांभाळलं. तिने त्याच्यासाठी स्वतःची करिअर वर पाणी सोडलं. ती एका मोठ्या फॉर्ममध्ये सेक्रेटरी होती. तिने राजीनामा दिला कारण मुलाजवळ पाहायला नवऱ्याला वेळ कोणतरी पाहायला पाहिजे. तर या माझ्या याचं श्रेय माझी आई कैलासबाई आई आणि माझी सुविध पत्नी या दोघांना देतो. आणि मी सगळ्या प्रेमाने माझ्या या सत्कार सोहळ्याला, या निरोप सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो की भोजनाची व्यवस्था आहे, भोजन केल्याशिवाय जायचं नाही. आणि असंच प्रेम राहू दे. भविष्यात तुम्हाला कधीही कोणतीही कसली
कोणतीही अडचण राहू दे, मी त्याच तडफेने त्याच मी एका निवृत्त झालेला आहे असं मानत नाही. मी फक्त कारणात बसणार नाही, कुठल्या कारणात असणार नाही, शासनाच्या कुठल्या गोष्टीवर असणार नाही, पण तुमच्या पाठीशी मी उभा आहे, निश्चितपणे उभा आहे. काही घाबरायचं कारण नाही आणि भविष्यात कुठली मदत लागेल तर मी करायला तयार आहे. तुम्ही मला हे प्रेम दिलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आभार आहे. माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अरसे तक आपने जो सेवा की है मुमरा को छोड़ते हुए और अपने सेवानिवृत्त होने पर क्या प्रतिक्रिया है आपकी? मुमरावासी ने मुझे जो प्रेम दिया है, प्यार दिया है जी, वो मैं मेरी ज़िंदगी में मैं भूल नहीं सकता हूँ. क्या संदेश क्या देके जाएंगे आप मुमरावासी को? जिस तरह से आपको प्रेम मिला, आप यहाँ पर प्रेम छोड़कर जाएंगे, क्या संदेश होगा? आने वाले अधिकारी और जनता जिनका अगर समन्वय हो जी तो कोई भी काम आसान से हो सकता है. थैंक यू सर, थैंक यू. राशन अधिकारी सेवानिवृत्त हो रहे हैं, क्या प्रतिक्रिया है आपकी? प्रतिक्रिया ऐसी है कि अभी आजकल जितने भी ऑफिसर यहाँ पे आए तो जवाबदारी तो सब करते, लेकिन ये आदमी ने जो गरीब लोगों के कार्ड थे जी वो पहले बना के दिए और बाकी का कुछ जो रहता जी। है उसको कोई भी हालत में बाजू में रखे. आप गए, मैं गया, मेरे भाई 2-4 काम पे जाते थे, काफ़ी अच्छे से मेरे को समझाया ये नहीं वो नहीं. लेकिन प्रतिक्रिया ऐसे जो गवर्नमेंट सर्वेंट है वो आज न कल जाता है, तो दुख की बात है कि अच्छा काम करने वाला आदमी यहाँ से आज गया. अब जैसा उसने काम किया, जो आगे जो भी आया वैसे भी उसने काम करना चाहिए. और जो साहब है अभी उन्होंने बताया उनके भाषण में कि मैं लोगों के संपर्क में रहूँगा अपना वकील व्यवसाय के जरिए, तो कांटेक्ट में ही है. तो अभी अपन उसको उनका जो आगे का जो जीवन है अपन आपके पत्रकार की तरफ से और हम मुमरा के तमाम नाम की तरफ से उनका जीवन सही से और अच्छे से जाओ, ये मैं आज चौहान साहब सेवानिवृत्त हुए हैं, आपकी क्या प्रतिक्रिया है? हमारी कुछ नहीं. आज चौहान साहेब रिटायर झाले, काय प्रतिक्रिया आहे आपली? काय प्रतिक्रिया आहे आपली? अभिनंदन साहब, आपने भी यहाँ पे मुमरा की सेवा की है. आज चौहान साहब आपके जगह पर आए थे, वो सेवानिवृत्त हो रहे हैं, क्या प्रतिक्रिया है आपकी? वो उसने बहुत अच्छा काम किया, सबसे अच्छा काम अच्छा किया और सबके सर आज चौहान साहब सेवानिवृत्त हो गए हैं, आपकी क्या प्रतिक्रिया है? हमारे रजिस्ट्रिंग ऑफिस से जी परोपकारी यानी सबको सहकार्य करने वाले कर्मचारी को, जनते को, दुकानदार को जी वो रिटायर हो गए आज. इतने उन्होंने आपके 1.5 साल में जी जो सर्व का किया हाउसियों के लिए जी जिनको मदद के लिए, कार्ड मिलने के लिए, गेहूँ चावल यानी अनाज मिलने के लिए जी तो आप भूलेंगे नहीं. और उसके पीछे हम भी उनकी जो उन्होंने योजना करके दी वही हम उनके पीछे करेंगे, उनका स्वप्न पूरा कर देंगे. ताकि सब आप फेयरवेल तो दे रहे हैं, लेकिन हम आपको वेलकम दे रहे हैं. हमें सूत्रों से जानकारी मिली कि आप तैनात हो रहे हैं उनकी जगह पर, तो मैं उनको उनकी राह पे उनको गुरु अच्छा उनके आगे मार्गदर्शन में आप काम करूँगा. मुमरा वासियों को क्या संदेश देना चाहेंगे आप आपके वेलकम में? मुमरावासियों को करेंगे जो चौहान साहब ने अच्छा जो पाइंडे किए जी जी वही हम आगे चलेंगे और मुमरावासियों की सेवा करेंगे. अच्छा, थैंक यू वेरी मच. मुमरावासियों से हम भी जी सहकार्य की अपेक्षा करते हैं. ओके, थैंक यू.